सध्या उन्हाचा पारा चढला असून अनेक नागरिकांचे पाय हे जे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जातो अशा माठाकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्याच्यामध्ये ह्या माठामध्ये थंडगार पाणी मिळते, तसेच हे पाणी नैसर्गिकरित्या थंड झाल्यामुळे शरीरासाठी चांगले असते। तसेच ह्या कुंभारवाड्यामध्ये अक्षय तृतीयेचेही कराकेळी बनवले जात आहेत। आपल्यासोबत ह्या कुंभारवाड्याचे मालक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्याची जे माठ विकले जातात त्याच्या रेटमध्ये काही फरक झाला आहे का? जी माती मिळते आहे ती सध्या मिळत आहे का? नाही, मातीचा प्रॉब्लेम आहे ना आम्हाला। माती एवढी भेटत नाही आणि माती न भेटल्यामुळे माल बनवता येत नाही आम्हाला, असं आहे ना। आणि ही माती तुम्ही कुठून बाहेरून आणत होता का? आम्ही अशी वारवळ्याची आणतो, वारवळ्याची खांदून आणतो। त्याच्यामध्ये कसं त्याला पाना नाही ते मातीला, थोडं बनवलं तर थोडंफार माठ पाझरत होतं। पाझरल्यामुळे बरं पाणी याच्यामध्ये थंड व्हायला पाहिजे। हा माठ सर एकच नंबर। जे माठ पाझरतात त्यामधले पाणी चांगले की जे आता राजस्थानवरून माठ येतात ज्याच्यामध्ये पाणी पाझरत नाही आणि केमिकल वापरून करतात, ते शरीरासाठी घातक आहे की आपले नॅचरल माठ चांगले आहेत? ते घातकच आहे। आपले नेचर माठ आणि बाहेरच्या माठात फरकच असतो ना। तो माठ मग दिसायला एकदम भारी दिसतो, पण हिच्यातलं पाणी पे आणि तिच्यात पाणी पे किती फरक पडणार, हा महत्वाचा फरक आहे। खऱ्या अर्थाने जे साधे माठ आहेत ते माणसाच्या आरोग्यासाठी चांगले फायदेशीर ठरत आहे, पण जे केमिकलचे माठ असतात त्याच्यावरून अनेक नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होत असतात। त्यामुळे जे साधे माठ आहे त्यातलंच पाणी प्यावं आणि जे फ्रीज मधले पाणी पिलं त्यांनी पण बॉडीवर त्याचा परिणाम होत असतो। त्यामुळे अनेक लोकांचे पाय हे जे आपले साधे माठ आहेत त्याच्याकडे घेण्याकडे वळालेले आहेत। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।